नमस्कार श्रोते हो, अध्यात्म संवादमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण अशा एका नात्याबद्दल बोलणार आहोत जिथे शब्द संपतात आणि फक्त भाव उरतात। श्रीकृष्ण आणि गोपिकांचं नातं हे केवळ मानवी प्रेम नव्हतं, तर तो जीवाचा शिवाशी झालेला संवाद होता। असा संवाद आज आपण ऐकणार आहोत, जिथे यमुनेचा काठ आहे आणि विरहाचे साद आहे। गोपिका म्हणतात, कान्हा, तू म्हणतोस की तू आमच्यातच आहेस, मग हा विरह का? डोळे मिटले की तुझे रूप दिसते, पण डोळे उघडले की समोर फक्त ही रीती वाळू आणि कोरडी यमुना उरते। तुझं प्रेम म्हणजे केवळ ही भासरीची धून आहे का रे, की जी दुरून ऐकू येते पण हाताला कधीच लागत नाही? श्रीकृष्ण म्हणतो, सखे, विरह हा तुला वाटतो कारण तू मला तुझ्या शरीराबाहेर शोधतेस। अरे, जे डोळ्यांना दिसतं ते नश्वर असतं, पण जे हृदयात जाणवतं तेच सत्य आहे। मी तुझ्यापासून दूर गेलोच कधी आहे? तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक विचारात मीच तर आहे। गोपिका म्हणतात, पण कान्हा, ही ओढ का? तुला पाहण्यासाठी हे डोळे का आसुसलेले असतात? लोक म्हणतात, आम्ही वेडे आहोत, संसाराला विसरले आहोत, पण त्यांना कसं सांगू की तुझ्या एका स्मित हास्यातच आमचा सारा संसार सामावलेला आहे? श्रीकृष्ण म्हणतो, हेच तर प्रेम आहे, जिथं मी पण संपतं आणि फक्त तू उरतोस। गोपिकांनो, तुमची ही भक्तीच मला बांधून ठेवते। जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे विसरता, तेव्हाच तुम्हाला माझ्या अस्तित्वाची खरी ओळख होते। मी द्वारकेचा राजा असेल, पण तुमच्या प्रेमाचा मी नेहमीच ऋणी आहे। श्रोते हो, गोपिकांचं प्रेम हे समर्पणाचं सर्वोच्च शिखर आहे। सुदामाची मैत्री असो वा गोपिकांचं प्रेम, श्रीकृष्णाने नेहमीच भावनांच्या शुद्धतेला महत्त्व दिलं। अध्यात्म म्हणजे दुसरे काही नसून आपल्यातील त्या ईश्वरी तत्वाला प्रेमानं आणि श्रद्धेनं ओळखून त्यात विलीन होणं। कसा वाटला संवाद? आम्हाला नक्की कळवा। अंतरीचा आवाज ऐकत रहा। धन्यवाद।